पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद रामदास बाबा की जय। सब संतन की जय। मुक्ताबाई की जय। पहा, ऐकू येतं का तिकडे? तिकडे ऐकू येतं काय? तिकडे ऐकू येतं स्पष्ट? शेवटी आवाज आवाज असा घोगरा घोगरा येत नाही ना, स्पष्ट येते ना? येते ना? हां, बरं. पहा, आज दशमी. दरवर्षी महाशिवरात्रीची जे दुसरी दशमी येईल, म्हणजे दशमी आणि उद्याची एकादशी, त्या दिवशी आपला हा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी होत असतो. हे सर्वांना माहिती आहे, सांगायचं काम नाही, बरोबर आहे. तर त्या निमित्त आज या ठिकाणी सत्संग होईल. त्याच्यानंतर उद्या सकाळी 7:30 पावणे 8 वाजेला पुन्हा सत्संग होईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्वांना उद्या एकादशीच्या दिवशी भानगुऱ्याला जायचं आहे, बरोबर आहे. त्या दिवशी जाताबरोबर फराळचं आहे, फिकीर करू नका. संध्याकाळीसुद्धा फराळचं आहे, बरोबर आहे. आणि रात्री सत्संग आहे. आणि परवा 9:30पर्यंत जेवण झालं की तुम्ही तुमच्या घरी, बरोबर आहे. दरवर्षीचा हा कार्यक्रम आहे, आपण साजरा करतो. तर आज या ठिकाणी सत्संगाच्या निमित्तानं मला असं वाटतं की दरवर्षी संख्या कमी येते, पण आज जरा संख्या वाढलेली आहे. कारण काय, साधकही वाढलेले आहे, त्याच्यामुळे संख्यासुद्धा वाढलेली आहे. तर आपल्याला एका श्लोकावर प्रवचन करायचं आहे, सत्संग घ्यायचा आहे, बरोबर आहे. मी लहान तुम्ही मोठे, बरोबर आहे. ज्ञानदेव पुषे काय निवृत्तीशी चाळ आणि गगनाहुनी वाळ आहे, खात्री? गगनाहुनी वाळ नाम आहे. गगन म्हणजे हे जे आकाश आहे ना, या आकाशाला सुद्धा कळेत घेतलेला आहे, कवेत घेतलेला आहे, कळेवर बसवलेला आहे. ब्रह्मांड जेवढं आहे ना तेवढं कवेत बसवलेलं आहे नामानं. म्हणून ते गगनापेक्षा म्हणजे आकाशापेक्षाही मोठं आहे, बरोबर आहे. एवढंच नाही तर देवापेक्षाही ते मोठं आहे. देव लहान आहे,
आणि देवाचं नाव आबा बाबा 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 कितीतरी पटीनं मोठं. नाम घेतलं की देवाला येणं भाग आहे. काय येणार नाही, काय बिशेत आहे का देवाची? येणार नाही. अरे नाम घ्या, ताबडतोब आल्लाच पाहिजे, गॅरंटी. पण कीर्तनकार प्रवचनकार हे गॅरंटी देतच नाही. आपलं येऊन जाऊन येते कोणावर? कीर्तनकारावर प्रवचनकारावर. बरोबर आहे, कारण तिथं गॅरंटी नाही. प्रवचन करतील, कीर्तन करतील, सप्त्य करतील, पारायण करतील, सर्व करतील, पण गॅरंटी देणार नाही जीवाच्या उद्धाराची. इथं गॅरंटी आहे. कारण आमच्या माऊलीनं सांगितलेलं आहे, ध्यानदेव पुषे निवृत्तीशी चाळ आणि गगनाहुनी वाळ नाम आहे. तर या ठिकाणी भगवंताच्या नामाचा महिमा हा सर्व संतांनी गायलेला आहे. आता मला सांगा तुम्ही, पंचरत्न हरिपाठ बरोबर आहे, ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताबाई बरोबर आहे, त्याच्यानंतर एकनाथ महाराज, त्याच्यानंतर निवृत्तीनाथ, तुकाराम महाराज, या सर्वांनी पंचरत्न हरिपाठ लिहिलेलं आहे. हे तुम्हाला माहीत आहे. आणि पंचरत्न हरिपाठामध्ये नामाशिवाय दुसरं काहीच नाही. सर्व नामाचं महत्त्व आहे, पण आम्ही फक्त वाचतो, पण त्याच्या आतमध्ये कधी घुसतच नाही. अरे बुवाच घुसत नाही तर तुम्ही काय घुसणार? बाकीचे लोक काय, अरे बुवालाच कळलं नाही नाम काय आहे. हां, तर बाकीच्यांना, सामान्य माणसाला, अज्ञानी माणसाला, अशिक्षित माणसाला कळणार आहे का? हे कळू शकत नाही. कारण सर्व संतांनी नामाचा महिमा गायलेला आहे. नामामध्ये का? कारण नामात प्रेम आहे, नामामध्ये भक्ती आहे, नामामध्ये करुणा आहे, नामामध्ये दया आहे. कशात? नामात. आणि हेच भगवंताला मंजूर आहे, हेच पाहिजे. आणि मग तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, अशी सर्व संतांची पूर्ण काम युक्ती आहे. म्हणून भगवत प्रेम आणि ज्ञान एकत्र नांदण्याची शक्तीसुद्धा आहे. काय आहे? ज्ञान आणि भक्ती दोन्ही सांधण्याचं काम कोण करते? नाम करते. तिच्यामध्ये तेवढी शक्ती आहे. मग नामाचा जिव्हाळा म्हणजेच भक्तीचा जिव्हाळा, बरोबर आहे, प्रेमाचा जिव्हाळा, ज्ञानाचा जिव्हाळा. आणि हे भक्तीच्या जिव्हाळ्यामध्ये एकत्र येऊन सुखाने नांदतात. कशामध्ये नांदतात एवढे मोठे? फक्त नामात, बरोबर आहे. म्हणून भक्तीचा जिव्हाळा हा सर्वश्रेष्ठ जिव्हाळा आहे. जिव्हाळा म्हणजे प्रेम. भक्तीमध्ये प्रेम असते. अरे ज्या भक्तीमध्ये प्रेमच नाही ती भक्ती काय कामाची? ती भक्तीच नाही. म्हणून नाही ज्याशी भक्ती तो पतित ओ भक्त आणि हरीशीनं भजत. अरे भक्तीच माहीत नाही, प्रेमच माहीत नाही, बरोबर आहे. म्हणून तुकोबा महाराजांनी सुद्धा भक्तीचा जिव्हाळा तुकाराम महाराजांना सुद्धा फार आवडला. म्हणून जाणे भक्तीचा जिव्हाळा आणि तोची दैवाचा पुतळा, बरोबर आहे. आणि न ये माझ्या मना हो का पंडित शहाणा. पंडित असो, शहाणा असो, विद्वान असो, पण का कितीही संपन्न असला, तो वेदशास्त्र संपन्न असला, तरीसुद्धा जोपर्यंत भक्तीचं प्रेम मिळत नाही तोपर्यंत काहीच फायदा नाही. कारण का नामरूपी जळले चित्त त्याचा दास मी अंकित. अरे जिथं नामरूपाशी आपलं मन एकत्र झालेलं आहे त्याचा मी दास आहे. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची सिद्ध. म्हणजे ज्याला हरिभक्तीविषयी जिव्हाळा आहे तोच खरा भाग्यवान. हरिभक्तीविषयी जिव्हाळा आहे, प्रेम आहे, तो खरा भाग्यवान आहे. इतर जे काही आहेत ते शहाणे आहेत. ज्याच्याजवळ भक्तीचा जिव्हाळा आहे, प्रेम आहे, तो माझा भक्त, तो माझा भक्त. आणि बाकीचे सर्व शहाणे. मग शहाणे किती आहे आणि जिव्हाळा असणारे किती आहे ज्याचा त्यानं विचार करा. आणि म्हणून ज्याला भगवंताचं नाम आवडते, रूप आवडते, त्यांचा मी दास आहे, बरोबर आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की बा
भक्ती जाणेल तोच खरा सिद्ध पुरुष. ज्यानं भक्ती जाणली किंवा भक्तीचा अनुभव घेतला तोच खरा माझा भक्त आहे. मग एका जनार्दनी शुद्ध भक्तिक्रिया ब्रह्मज्ञान त्याच्या लागतसे पाया. म्हणजे भक्तीशिवाय ज्ञान अपुरं आहे. लक्षात घ्या, भक्तीशिवाय ज्ञान अपुरं आहे. कितीही ज्ञान असलं तरी तो अपूर्ण आहे, पूर्ण नाही, कारण त्याच्याजवळ भक्तीच नाही. जिथं भक्ती आहे तिथं आपोआपच ज्ञान निर्माण होईल. आपोआप त्याला ज्ञान मिळवायची आवश्यकता नाही. जगात काय सुरू आहे? जगामध्ये ज्ञान मिळणं सुरू आहे. वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, सप्ते करा, कीर्तनं ऐका, प्रवचनं ऐका. कशा करता? ज्ञान मिळवण्याकरता. मग तुम्ही ज्ञान मिळवलं, भक्ती मिळवली काय? भक्तीचा तुम्हाला अनुभव आला काय? म्हणून पंडित शहाणा. काय काय तो फक्त पंडित असेल, शहाणा असेल, बरोबर आहे, पण त्याच्याजवळ भक्ती नाही. भक्तीबरोबरच ज्ञान आहे. जिथं भक्ती आहे तिथं ज्ञान आहे. ज्ञान आणि भक्ती एकच आहे, बरोबर आहे. कारण भक्तिक्रिया हाच ब्रह्मज्ञानाचा मूळ पाया. भक्ती ब्रह्मज्ञानाचा, भगवंताचा, भगवंत परमात्म्याचा मूळ पाया म्हणजे भक्ती. जिथं भक्ती आहे तिथं कोणत्याच प्रकारची काहीही फिकीर नाही. आणि म्हणून भगवंतानं नामाला महत्त्व दिलेलं आहे. आता ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायामध्ये 23वा श्लोक आहे. ओम तत् सत. आहे का नाही? वाचा तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. ओम तत् सत, बरोबर आहे. याला ब्रह्मनाम म्हणतात. ऐकून घ्या, शब्द पहा. सर्व खोल आहे, सर्व गुह्य आहे, सर्व गुप्त आहे. कळणार नाही, बुवाला नाही कळणार, महाराजाला नाही कळणार. ओम तत्सत याला ब्रह्मनाम म्हणतात. कशामध्ये आहे? गीतेत आहे. कशात आहे? ज्ञानेश्वरीत आहे, बरोबर आहे. या ब्रह्मनामाविषयी आदर, विश्वास आणि श्रद्धा नसेल तर आपलं जीवन फोल आहे. विचार करा. त्याला इतरत्र या जन्मानंतर समाधान नाही, आणि परलोकातही नाही, आणि इहलोकातही त्याला समाधान नाही. ज्याच्याजवळ ब्रह्मनाम नसेल त्याला समाधानच नाही. आणि ब्रह्मनाम कोणतं सांगितलेलं आहे? ओम तत् सत. लक्ष द्या बरं, फार गुह्य गोष्टी आहे. खरे तर सद्गुरू कृपा प्रसाद प्राप्त होईपर्यंत खरी श्रद्धा उदय पावत नाही. जोपर्यंत सद्गुरूची कृपा होत नाही तोपर्यंत ज्ञान उघड होत नाही, तोपर्यंत सुख मिळत नाही. मग ब्रह्मनाम श्रद्धा म्हणजे ब्रह्मनामाविषयी निश्चयपूर्वक ठाम विश्वास, आणि त्या सुखालाच, त्या आनंदालाच सच्चित आनंद म्हणतात. त्यालाच म्हटलेलं आहे सच्चिदानंद. ब्रह्मनाम म्हणजे ओम तत्सत. हे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. ब्रह्मनाम म्हणजे ओम तत्सत. याचा अर्थ केवळ ओम हेच सत्य आहे. ओम तत्सत. ऐकून घ्या. ओम तत् म्हणजे ते म्हणजे कोणतं? ओम. तेच सत्य आहे, तेच खरं आहे, तेच परमात्मा स्वरूप आहे. कोणतं? ओम, बरोबर आहे. याचा अर्थ होते ओम तत् सत. हेच सत्य आहे. इतर असेल नसेल ते सर्व मिथ्या आहे, ते सर्व नाशिवंत आहे. त्याला कोणत्याच प्रकारची किंमत नाही, कारण ते बदलणारं आहे. फक्त ओम सत तत्सत हेच फक्त काय आहे? काय आहे? अविनाशी वस्तू आहे, परमात्मा वस्तू आहे. म्हणून ओम तत्सत हेच एक नित्य सत्य ब्रह्मनाम आहे. पहा केवढी मोठी गॅरंटी दिली, केवढी मोठी गॅरंटी आहे. ओम
तत्सत हेच ब्रह्मनाम आहे असं संतांनी गॅरंटी दिलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये काय गुह्य आहे हे मात्र सद्गुरू कृपा झाल्याशिवाय कळत नाही. बरोबर आहे. कारण हेच सर्व विश्वाचं मूळ अधिष्ठान आहे. हे जे नाम आहे ना ओम तत्सत, हे संपूर्ण विश्वाचं काय आहे, अधिष्ठान आहे, म्हणजे मुख्य आहे. त्याच्यावरच सर्व अवलंबून आहे. बरोबर आहे. मूळ नित्य सत्य स्वरूप आहे. तेच सृष्टीचे संचालन सूत्र आणि प्रत्येक सजीवाचं चैतन्य रूप आहे. बरोबर आहे. मग जे आपले नित्य स्वरूप आहे, जे आपलं नित्य स्वरूप आहे, इथं बसलेले सर्वच संपूर्ण जगच जेवढे काही आहे त्यांचं नित्य हमेशाचं सत्य स्वरूप काय आहे, ओम तत् सत हे ब्रह्मनाम. प्रत्येकाच्या ठिकाणी आहे ते. प्रत्येकाच्या ठिकाणी जेवढे श्वास घेणारे आहेत त्यांच्या ठिकाणी हे ब्रह्मनाम आहेच. बरोबर आहे. आणि तेच ज्ञानदेव म्हणे काय, नाम हे सुलभ आणि सर्वत्र दुर्लभ विरळागाने. हे सोपे असूनही ओळख नसल्यामुळे. ऐकून घ्या. कठीण आहे का हो? कठीण आहे काय? सोपी आहे ना? सोपं आहे. बरोबर आहे. एवढं सोपं असूनसुद्धा त्या ब्रह्मनामाची ओळख नाही, म्हणून जगामध्ये ते दुर्लभ झालेलं आहे. ते मिळत नाही. आहे सोपी पण जगाला मिळत नाही. त्याचं कारण काय, ते जे ब्रह्मनाम आहे हे वृत्तीच्या जाणीवेतून पूर्णपणे विसरलेले आहे, म्हणून कळत नाही. कशातून? वृत्तीच्या जाणीवेतून. आला मागचा विषय कोणता कोणता? शिवरात्रीचा. वृत्ती म्हणजे आपली वृत्ती जी उठते. वृत्ती म्हणजे काय, आता त्याला तुम्हाला आपल्या येड्या भाषेत म्हणजे काय सांगू, संकल्प, विकल्प, विचार, किंवा त्याला म्हणतो मन इकडे तिकडे भटकणं, त्याला वृत्ती म्हणतात. मग आपण वृत्तीच्या जाणीवेतून पूर्णपणे विसरलेलो आहे. म्हणजे वृत्तीची जाणीव आहे. त्या जाणीव असल्यामुळे आपल्याला ब्रह्मनामाचा उपयोग माहीत नाही. म्हणून ते कसं झालं, दुर्लभ झालं. कारण आम्ही जे करतो हे वृत्तीच्या जाणीवेतून करतो. लक्षात घ्या. ही जी वृत्ती उठते त्या वृत्तीच्या जाणीवेतून करतो. तीच वृत्ती बाद केली, तीच वृत्ती नाहीशी केली की भगवंत तयार. तयार. कुठंच जात नाही. तुमच्या जवळच आहे. काही कुठं जायची जरूरत नाही. इकडे तिकडे भटकायची जरूरत नाही. फक्त ती वृत्तीची जाणीव आहे. ही काय करायची, बाद करायची. मग ज्या वेळेस आम्ही नामस्मरण करतो त्यावेळेस आम्हाच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव, त्याचंही वर्णन पुढे येईलच कारण ते लय लांब आहे. ते 3 सत्संग होता का 4 सत्संग होता काय माहीत. ते अष्टसात्विक भाव निर्माण होतात. त्यामुळे आमची वृत्ती कशी होते, त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप होऊन जाते. म्हणजे वृत्ती शिल्लक राहतच नाही. जगाची वृत्ती जशीच्या तशीच आहे. म्हणून बुवाला सुद्धा हे कळत नाही. बुवाला म्हणजे महाराजांना, म्हणजेच कीर्तनकारांना. करू दे किती कीर्तन, जाणीवेतून कीर्तन आहे. जाणीव नाहीशी करा मग कीर्तन करा. जाणीव वृत्ती तुमची काय झाली पाहिजे, मोकळी झाली पाहिजे. त्या परमात्मा स्वरूपाची ती एकरूप झाली पाहिजे. बरोबर आहे. आणि म्हणून ते दुर्लभ झालं. कारण आपले चैतन्य स्वरूप कोणतं आहे, ओम. आपलं चैतन्य स्वरूप ओम आहे. अरे तो ओम आपल्या ठिकाणी असल्यामुळे, आपलं अधिष्ठान ओम असल्यामुळे आपण जिवंत आहोत. आपण सजीव आहोत. त्यामुळे आपण सजीवपणे बोलतो. आता तुम्ही माझ्याकडे पाहून राहिले ते ओम आहे म्हणून. तुम्ही माझ्याकडे पाहून राहिले, तुम्ही कानाने ऐकून राहिले ओम आहे म्हणून. नाही काय, तुम्ही दिवसभर इकडे तिकडे भटकता, कामधंदे करतात, नाही काय, कशामुळे? तुमचं शरीर चालते, देह चालते, कशामुळे? ओम आहे. नुसतं म्हणून जमेल काय? हां, चाले शरीर
कोणाची आहे सत्य, कोण बोलवितो हरी. अरे हरी कोण? ओम हाच हरी. म्हणून म्हणता हरी ओम म्हणतात फक्त हरी ओम. काय व्हॉट इज मीन्स बाय हरी ओम? कशाला हरी ओम म्हणतात? कारण ओम हाच हरी आहे. त्यामुळे आपण सजीवपणाने बोलतो. अरे ओम तुमच्या आतमध्ये आहे म्हणून तुम्ही सजीव आहात, म्हणून तुम्ही डोलतात नाही काय, तुम्ही हालतात, तुम्ही पाहतात नाही काय. हां, एखाद्याला गरमी झाली तर हवा घालतात, वारा घालतात, आहे का नाही? आहे का नाही? हां, कशामुळे? कशामुळे? तुम्ही सजीव आहे म्हणून. भाषा कळून राहिली काय? ते मागे बरं ऐकवायचं बरोबर मागे. हां हां, मग आपण चालतो, हसतो, डोलतो, जाणतो त्याच्यामुळे. मग सर्व जाणीवेची वर्तती, हेच रोकडे पाहावे प्रचिती. आपले हे शरीर जन्माला यायच्या अगोदर, काय आपलं हे शरीर जन्माला यायच्या अगोदर आपले मूळ स्वरूप तेच होतं. ऐकून घ्या, जन्माला यायच्या अगोदर आपलं स्वरूप ओमच होतं. आतासुद्धा आपलं स्वरूप ओमच आहे. शरीर सोडल्यानंतर म्हणजे मेल्यानंतरसुद्धा आपलं स्वरूप ओमच राहील. जमत नव्हतं काय? बरोबर आहे. हां, ते कुठे जाते काय? अविनाशी तत्व आहे ते, त्याचा नाश कधी होत नाही. आईच्या पोटात असताना सुद्धा तेच तत्व होतं. बरोबर आहे. पण आम्ही त्याला जाणत नव्हतो. बरोबर आहे. मग आपल्या या शरीराचा जन्म झाल्याबरोबर जन्म झाला आणि आपण सोहम झालो. जन्म झाला आणि सोहम झालो. सोहम आईच्या उदरात असताना 8व्या महिन्यात बाळ पोटातच हालायला लागलं. अनुभव का बिना अनुभव? अनुभव. मुलगी सांगते आईला, आई पोटात काहीतरी हालून राहिलं. म्हणजे त्याच्यामध्ये जाणीव निर्माण होते, त्याच्यामध्ये ते तत्व निर्माण होते, त्याचा श्वास सुरू होतो. त्यावेळेस भगवंताला हात जोडतो. बरोबर आहे. भगवंता आता मी तुला विसरणार नाही, आता इथून फक्त बाहेर काढ, विसरणार नाही. कारण तो त्यावेळेस काय म्हणत असतो? सो हम सो हम सो हम. म्हणजे तो आणि परमात्मा, तो आणि मी कसा आहे? एकच आहे. बाबा रे, मी तुझ्यापासून अलग नाही. पण बाहेर पडला की सोहमचा झाला कोहम. कोहम कोहम कहा कहा कहा, कधी म्हटलं तुला, कधी म्हटलं, कधी म्हटलं, मग विसरून जातो. बाहेर पडल्यानंतर वारा लागतो. कशाचा? मायेचा वारा लागतो. मग तो भगवंताला विसरून जातो. सोहम विसरतो आणि कोहमच्या मागे लागतो. कोहमच्या मागे लागला म्हणजे मायेच्या मागे लागला. मायेच्या मागे लागला म्हणजे काय? सत्यानाश झाला. कळून राहिलं? मग जन्म झाल्यावर आपण सोहम झालो. हां, आणि श्वासरूपाने या शरीराला जिवंत ठेवले. पा, तुमचा श्वास आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात की नाही? श्वास चालू आहे की नाही? श्वास घेणे सोडणे, श्वास घेणे सोडणे, आहे का नाही? बरं, श्वास सुरू आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. आता श्वासच जर नाही तर तुम्ही कोण आहे? मड. कशावर अवलंबून आहे? श्वासावर. श्वास चालू आहे तुमचा, तुम्ही झोपले तरी श्वास सुरू, स्वप्न पडलं तरी श्वास सुरू, गाढ झोपले तरी श्वास सुरू. तो कधी बंद होते काय? श्वास तुम्हाला कधी विसरतो काय? अरे श्वास तुम्हाला कधी विसरतो काय? सोहम तुम्हाला कधी विसरतो काय? आणि तुम्ही सोहमला विसरता की नाही? बेईमान कोण? बेईमान कोण? म्हणा आम्ही. हां, कठीण आहे. हां, शरीराला जिवंत ठेवते. सोहम म्हणजे ते आपणच आहोत. तुम्हाला पहिले सांगितलं आहे. सो म्हणजे ते, सो म्हणजे
सो म्हणजे तो, तो म्हणजे कोण? या चराचरामध्ये व्याप्त असलेला जो भगवंत आहे तो, बरोबर आहे? त्याचा अर्थ सो. आणि हम म्हणजे मी, सो म्हणजे तो, आणि हम म्हणजे मी, म्हणजे तो कोण आहे? मी आहे. म्हणजे तो आणि मी एकच आहे. तो आणि मी एकच आहे. तो आणि मी मध्ये फरक नाही. तो आणि मी मध्ये फरक नाही, बरोबर आहे? अनुरेणुहुनी थोकळा, आणि तुका आकाशा एवढा कसा झाला, ज्याचा प्रबोध झाला त्याला कळेल, बरोबर आहे? पहा, हे विश्वची माझे घर. दुसरं उदाहरण, हे विश्वची माझे घर. हे विश्व म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड आहे ना, हे विश्वची माझे घर. सो म्हणून तो कुठे घेतला? आतमध्ये घेतला. हे विश्वची, तो म्हणजे कोण? हे बा, सो म्हणजे तो, तो म्हणजे कोण? या ब्रह्मांडात व्याप्त असलेला हे विश्वची, हे विश्वची माझे घर. श्वासानं तो कुठे घेतला? आत घेतला. तसंच ठेवता का तुम्ही? नाही. मग आत घेतल्यानंतर काय करायचं? अशीमती ज्याची स्थिर आणि किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणजे श्वास सोडायच्या वेळेला तो या चराचरामध्ये व्याप्त होतो. म्हणजे तुम्ही केवढे झाले? केवढे झाले? म्हणून अनुरेणुहुनी थोकळान तुका आकाशा एवढा. तुम्ही आकाशा एवढ्या नव्हे नव्हे, आकाशापेक्षाही मोठे आहेत. आकाशापेक्षाही मोठे. आकाश दाखवायचं म्हणून आकाश म्हणतो, नाही तर त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात, बरोबर आहे? कारण सोहम कोण आहात? तुम्ही आहात, दुसरे आहात काहीच नाही. हे एकच फक्त अद्वैत. ऐकून घ्या, हे एकच फक्त अद्वैत, बाकीचं सर्व द्वैत. जगात जेवढं सुरू आहे ना, जगात हे सर्व द्वैतच आहे, भेदच आहे, याच्यामध्ये फरकच आहे. सर्व द्वैत नाशालाच पावणार आहे. द्वैत आहे, अद्वैत नाही. अद्वैत फक्त एकच, ओम, किंवा त्याला दुसरं नाव आहे सोहम, किंवा नाम आहे एक ब्रह्म, काही म्हणा, बरोबर आहे? आणि तेच आपण आहोत, तेच आपण आहोत. सोहम म्हणजे ते मी आहे. हे तर माहिती आहे, ते मी आहे. परमात्मा तत्व ते मी आहे. आता या घडीला देखील तेच आपण आहोत. आता तुम्ही बसले, प्रवचन ऐकून राहिले, या घडीला सुद्धा तुम्ही तेच आहात. तेच म्हणजे कोण? परमात्माच आहात, बरोबर आहे? म्हणून हे तत्व व्यक्त असो का अव्यक्त असो, सो ते प्रत्यक्ष आपण आहोत. व्यक्त असो का अव्यक्त, सगुण असो का निर्गुण असो, ते प्रत्यक्ष आपणच आहोत. असं प्रत्येकाला वाटायला पाहिजे की अरे बाबा, या ब्रह्मांडामध्ये व्याप्त असलेलं परमात्मा स्वरूप मीच आहे. म्हणून सो हम, कारण तो मी आहे आणि मी तो आहे. तो आणि मी अलग नाही, बरोबर आहे? या शरीरात सोहम नाम अव्याहतपणे चालू आहे. कोणाचा श्वास बंद पडला का इथं? एखाद्याचं पडलं असेल नाही ना? चालू आहे की नाही श्वास? चालू आहे ना तुमचं? ते तिच्यावर बसलेले का बंद आहे? साधुबाचा नाही का? चालू आहे ना? हां, चालू आहे ना श्वास? हां, मग या शरीरात सोहम नाम अव्याहत चालू आहे, बरोबर आहे? म्हणून सर्वांना ऐकून घ्या, किती मजेशीर आहे विषय. पहा, तुम्ही म्हटलं रात्रभर बोलायचं तर मी बोलेल, कारण विषयच मजेशीर आहे. मग हा सोहम नाम अव्याहतपणे कसा आहे? चालू आहे. म्हणून सर्वांना आपली आवड आहे. अरे, सोहम नाम चालू आहे म्हणून तुम्हाला सर्वांची आवड आहे. ते सोहम नाम बंद पडलं की तुम्हाला काय 12 घंटे होत नाही तर म्हणता घेऊन जा मसंटीत, बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? हां, बरोबर आहे की नाही? तर बंद करायचं होतो फोन, बंद. ते लाळ कोणी असो, लाळ नाही करायचा कोणाचा. सत्संगात तर मुळीच नाही. तो आहे म्हणून आपला काय? आपली आवड. तो गेल्यावर आवड काय त्याची? कोणी का फारच प्रेमाचं, मुलगा आहे, बायको आहे, पोरसोर मेला, नातू मेला, अमुक मेला, तर फार चांगला होता, राहा बापा असाच. काही फायदा आहे काय? अरे 12 महिने होतं, 12 तास होत नाही तर म्हणता यायला पहिले घेऊन जा. मग आवड कोणाची? हो, आवड कोणाची?
सोहमची ओमची त्याची आवड आहे. तो गेला की खलास. आणि जीवनात आवड कोणाची? आता तुम्हाला आवड कोणाची? नवरा आहे, बायको आहे, परसर आहे, नातवंड आहे, फोन आहे, याचा फोन येतो, त्याचा फोन येतो. आवड कोणाची? अरे बोला. हे बा उदाहरणं घ्यायला कुठंच जावं लागेल. इथल्या इथंच उदाहरण आहे. काही कुठं जायचं आपल्या इच्छेच उदाहरण आहे सर्व. काही कुठं जायची जरूरत नाही. खरं आहे खोटं आहे? हां, म्हणून आपल्याला सर्वांची आवड आहे. म्हणूनच या शरीराचा आदर वाटतो. बरोबर आहे. परंतु तो सोहम जप करणारा थांबला तो सोहम जप करणारा थांबला या शरीराचा मुडदा पडतो. मुडदा पडला की म्हणता पहिले याला उचला. हां, मग याचा कोणी आदर करतो काय? मुडद्याचा कोणी आदर करतो काय? नाही. आणि आदरही केला तर कोणी त्याला ठेवतो काय? कारण तो सडतो ना. जास्त दिवस राहिला तर सडतो. त्यामध्ये किडे पडतात. म्हणून म्हणता पहिले उचला. कारण तिच्यातला तो निघून जातो ना. जो असतो तो परमात्मा, ते तत्व निघून जाते. बरोबर आहे. तेच मग त्वरित याची माती करतात. अरे जे एवढं मोठं प्रेम करतात तेच याची माती करतात की नाही माती? नवरा बायकोची माती करते, बायको नवऱ्याची माती करते, पोराची माती करते, नातवंडाची. अरे अरे हे तेच माती करतात. कारण तो निघून गेलेला असतो. एवढा आवडीचा पण त्याची माती करतात. बापा घेऊन जा. असे या सोहम नामाला महत्त्व आहे. बरोबर आहे. मग आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. हां, याचा अर्थ काय की बा आपले आरंभीचे नाम आहे सोहम. समजलं काय? इकडे ऐकू येतं काय? आपलं आरंभीचं एवढी जागा सोडून तुम्ही तिकडे कोण बसले? आपलं आरंभीचं नाम काय आहे? आपलं आरंभीचं नाम काय आहे? सोम. म्हणजे नव्हते तरी तेच, आले पोटात तरी बाहेर आले तरी आपलं आवडीचं नाम काय आहे? सोहम. आणि या सोहम नामालाच पुढे ऐकून घ्या. या सोहम नामालाच पुढे म्हणजे जन्म झाल्यानंतर नावं ठेवली जातात. जन्म झाला की सोहम विसरला. मग तो देह बाहेर आला की त्या देहाला नाव ठेवलं राम, त्या देहाला नाव ठेवलं कृष्ण, त्या देहाला नाव ठेवलं हरी, त्याला ठेवलं गोमा, सोमा, नाही का, बाळा, अमुक तमुक जे काय असेल ते नाव ठेवतो. हां, कशाला नाव ठेवलं? देहाला नाव ठेवलं. त्याला नाव ठेवलं काय? त्याचं नाव तो सोम आहे. हां, पण कोणाला नाव ठेवलं? हे त्या देहाला नाव ठेवलं. पण देहाला नाव ठेवलं असे आम्हाला कधी वाटतच नाही. परंतु खरे अस्तित्व कोणामुळे? त्याचं खरं अस्तित्व कोणामुळे? त्याचा देह कोणामुळे? सोहममुळे. बरोबर आहे. ते सोहम नाम गेले की त्या नामापुरताच नामाचे अस्तित्व संपते. सोहम नाम गेलं की त्याचं अस्तित्व खलास झालं. सोहम नाम गेलं म्हणजे तो मेला, मुर्दा पडला की त्याचं अस्तित्व खलास. कोणाला 5 वर्ष आठवून देते, कोणाला 10 वर्ष आठवून येते, कोणाला 100 वर्ष आठवून येते, कोणाला 150, 200, 400 वर्ष आठवून येते. हां, पण विसरतेच माणूस. कायम टिकते काय? विसरते ना. अरे आपल्या पंजोबाचे पंजोबा सांगा, कुठे आठवते? साधी गोष्ट आहे. अशा या सोहम नामाचा ज्यांनी पूर्णपणे लाभ करून घेतला त्याचे महत्त्व जाणले, म्हणजेच विवेकाने छडा लावला तर प्रत्येक श्वासाचा सदुपयोग केला जातो. ते खऱ्या अर्थाने संतुष्ट होतात. सोमचा शोधला ज्याने लावला ते खऱ्या अर्थाने संतुष्ट, म्हणजे त्याला म्हणता पूर्ण काम. बरोबर आहे. त्याचे अनुभव ज्ञान
त्याचे अनुभव ज्ञान आकाशाला भेदून पुढे जाते. सोहमचा ज्याला अनुभव आला, आत्मस्वरूपाचा ज्याला अनुभव आला, त्याचं ते अनुभव ज्ञान आहे हे आकाशाला भेदून पुढे जाते. म्हणून गगनाहुनी वाळ नाम आहे. आता कळला अर्थ? आकाशाला भेदून जाते, गगनापेक्षा मोठं आहे. अरे आकाश तर काहीच नाही, त्याच्यापेक्षा वर मोठं. मग त्याच्या आनंदाला गगन ठेंगणे पडते. त्याला इतका आनंद होतो, इतका आनंद होतो की हे आकाश ठेंगणं होऊन जाते, इतका त्याला आनंद होतो. मग त्याच्या आनंदाला पारावर राहत नाही. याचा अर्थ आकाशापेक्षाही सोहम नाम कसं आहे? श्रेष्ठ आहे, मोठं आहे. बरोबर आहे. म्हणून गगनाहुनी वाळ नाम आहे. आलं? बरोबर आहे. हां, ज्यांना कशाची इच्छा उरली नाही, ज्याला कशाचीच इच्छा उरली नाही, ज्याला कशाचंच आकर्षण वाटत नाही, जे स्वयंसुखाच्या नित्यानंदात मग्न असतात, त्यांना पूर्ण काम म्हणतात. बरोबर आहे. आणि ते हमेशा करता संतुष्ट असतात, हमेशा करता आनंदात असतात, ते दुःखात नसतातच. आणि हीच जीवनाची परमोच्च स्थिती आहे. दुःखात नसणं ही परमोच्च स्थिती आहे जीवनाची. दुःख असलं नाही, परमोच्च स्थिती त्याला प्राप्त झाली नाही समजा. आणि हा परमोच्च अनुभव स्थितीचा ब्रह्मनामाच्या अंतस्थ अनुभवाने प्राप्त होतो. आतल्या अनुभवानं तो प्राप्त होते. अनुभव बाहेर का? आत्मस्वरूपाचा अनुभव हा आत का बाहेर? साध्या साध्या गोष्टी बुवाही सांगतो, महाराज बी सांगतो, भागवतकारही सांगतो, साध्या साध्या गोष्टी. भाजी तिखट झाली कशाला समजते? तिखट झाली समजते की नाही? मग आता सांगा, हा अनुभव का बिना अनुभव? अनुभव आहे. जास्त मीठ पडलं, भाजी खारट झाली. अनुभव का बिना अनुभव? अनुभव का बिना अनुभव? तहान लागली, पाणी पिलं. अनुभव का बिना अनुभव? बोलत जा. भूक लागली, अनुभव का बिना अनुभव? मग परमार्थामध्ये जर एवढा अनुभव तुम्हाला आहे, संसारात एवढा अनुभव आहे, मग भगवंताच्या ठिकाणी परमात्म प्राप्तीचा अनुभव असावा का नसावा? असायला पाहिजे की नाही? अरे संसारातले अनुभव आहे, लहानपणापासून मरेपर्यंत जिंदगीत अनुभव घेतच राहतो, सुखाचा दुःखाचा. मग परमार्थाचा अनुभव घ्यायला पाहिजे की नाही? हां, मग बुवा घेतो का? महाराज घेतो का? कीर्तनकार घेतो का? माहीत आहे का कीर्तनकार बोला आत्मध्यान कशाला म्हणतात? व्हॉट इज मीन्स बाय ओ सोल? कशाला म्हणतात आत्मा? माहीत आहे? नुसतं कीर्तनकारां पैसे घ्या मोकळं, मजा मारो मजा. किती दिवस? जोपर्यंत देह आहे तोपर्यंत. एक दिवस फेडणंच आहे, लक्षात घ्या. सुटत नाही कोणी. म्हणून त्याला साथ गुरुची पाहिजे, सद्गुरूची साथ पाहिजे. मग सद्गुरूनं जर आपल्याला अनुभव जर आणून दिला नाही तो सद्गुरूच नाही. सद्गुरूचं कर्तव्य आहे शिष्याला अनुभव आणून देणं. जर अनुभव येत नसेल तर हे माझे कोण आहे? माझे गुरु आहे. कोण आहे? माझे गुरु आहे. अरे हो, पण अनुभव कोणता आला? कोणता अनुभव आणून दिला? हे कशाचा अनुभव? अजून तर काही आला नाही. का मेल्यावर येईल अनुभव? हां, अरे खात्री आहे काय जीवनाची? कोण कधी मरेल सांगता येते काय? हां, आहे का जीवनाची किंमत आहे? मग अंतस्थ अनुभवाने प्राप्त होते ते नाम सद्गुरू कृपा प्रसादाशिवाय अंतःकरणात रुजत नाही. गुरु कृपेशिवाय ते नाम तुमच्या अंतःकरणात रुजत नाही. जरी रुजलं आणि सद्गुरू कृपा जर नसली तर ते पुन्हा बाहेर जाते, पुन्हा जसंच्या तसंच होते. म्हणून गुरु कृपेशिवाय ते नाम अंतःकरणात रुजत नाही. बरोबर आहे. म्हणून म्हटलेलं आहे सद्गुरू वाचोनी नाम नये आता. सद्गुरू वाचोनी नाम नये हाता आणि साधन साधिता कोटी गुणे.
सद्गुरूशिवाय ते नाम हाता येत नाही. कोट्यावधी साधनं करा, कोट्यावधी. मी तुम्हाला 5-7 सांगितलेलं आहे, एक नाही, कोट्यावधी साधनं करा. सद्गुरूशिवाय ते नाम हातात येणार नाही. जप करा, तप करा, व्रत करा, तीर्थयात्रा करा, दानधर्म करा, काय 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 पूजा करा, काय 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 तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा. जिंदगीभर देव करत बसा. जोपर्यंत ते नाम हाता येत नाही तोपर्यंत जीवाचा उद्धार होणे नाही. म्हणून कोट्यावधी जन्म घेतले तरी जमणार नाही. सद्गुरूशिवाय ते नाम हातात येतच नाही. बरोबर आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु घाली ज्ञानांजन. आहे की नाही? हरिपाठ म्हटलं की नाही? हां, गुरु दाखवी निज धन, गुरु दाखवी निज धन. म्हणजे निज म्हणजे स्वतः, आपल्या स्वतः आतमध्ये जी धन आहे, आत्मरूपी धन, हे सद्गुरू दाखवतात. ए बाबा, हे बा किती मोठं धन आहे तुझ्याजवळ, केवढा मोठा अब्जो म्हणे, बापा 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 केवढा मोठा आहे तू, किती मोठा आहे तुझ्याजवळ. स्वतःजवळचं धन दाखवतात, आत्मरूपी धन दाखवतात. हां, अशा प्रकारे गुरु काय येतात तर त्याला सौभाग्य देतात. सौभाग्य म्हणजे, सौभाग्य म्हणजे आहे बापा, बाया कुंकू लावतात की नाही? सौभाग्य म्हणून लावतात. कोणाच्या नावानं? नवऱ्याच्या नावानं. हे सौभाग्य. बरोबर आहे. आणि साधू बोध नांदवी. बरोबर आहे. याचा अर्थ सद्गुरू कृपा झाली की परमार्थाचा मार्ग सुरगम होतो. गुरुकृपेशिवाय परमार्थाचा मार्ग सोपे होत नाही. जे साधन करूनही प्राप्त होणार नाही. कितीही साधनं करा, तुम्हाला काहीच प्राप्त होत नाही. कितीही साधनं करा. आता केवढं मोठं 45 दिवस चाललं ते काय? कुंभमेळा. कुंभमेळा तिथं काय आहे? वृद्धी सिद्धी. अनेक प्रकारचे चमत्कार आहेत. किती चमत्कार आहे तुम्ही पहा, यूट्यूबवर पहा तुम्ही. चमत्कारच चमत्कार. प्रत्येक साधूच्या ठिकाणी चमत्कार. पण प्रश्न असा आहे, जग हे चमत्कारावर चालते. बरोबर आहे. पण संतांनी चमत्काराला मान्यता दिली नाही. वृद्धिसिद्धी निधी अवघीच उपाधी. अरे वृद्धिसिद्धी काय आहे? उपाधी आहे. जाऊ त्या परमानंदी मन नाही. अरे भगवंताच्याच ठिकाणी तुमचं मन जर रमलं नाही तर त्या वृद्धिसिद्धीला घेऊन काय करताय? हां, पाण्यावर चालणारे आहे, अंगावर अग्नी टाकलं की जळणार नाही असे आहे, मुंगे होऊन आकाशात फिरणारे आहे. एखादा मेला की तिच्यामध्ये तो जाऊन बसतो आणि तो जिवंत होतो. एवढ्या मोठ्या वृद्धिसिद्धी आहे. पण आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं कोणत्याच वृद्धिसिद्धीला मान दिलेला नाही. हे लक्षात ठेवा. त्याला भक्ती म्हणतात. ती भक्ती ती होते, सद्गुरुशिवाय होत नाही. वृद्धिसिद्धी प्राप्त गुरुशिवाय होत नाही. गुरुची त्याच्या कृपा आहे म्हणून वृद्धिसिद्धी त्यांना प्राप्त झाली. पण आमच्या माऊलीनं त्यांना मान दिलेला नाही. बरोबर आहे. हां, कारण भगवंताला ते मंजूरच नाही. कारण भगवंताचा आवडता भक्त ज्याला भगवंताचं नाम मिळालं आणि तो आनंद ज्यानं उपभोगला तोच भगवंताचा प्रिय भक्त, बाकी नाही. म्हणून जे साधन प्राप्त करूनही प्राप्त होणार नाही ते सद्गुरू बोधाने सहज प्राप्त होते. सद्गुरूचा बोध झाला की ते आपोआपच प्राप्त होते. त्यामुळे साधनाचं सार हे मंत्रबीज आहे. सर्व साधनाचं, जगामध्ये जेवढे साधन आहे त्या सर्व साधनाचं सार आहे मंत्रबीज हरी. त्या मंत्राला काय म्हणतात? हरी. आत्मतत्वधरी. आत्मतत्वधरी तोची एक आत्मतत्व. बरोबर आहे. अशा सद्गुरू भक्तालाच साधनाचे रहस्य कळून बीजमंत्राचे मर्म सापडते. अशा सद्गुरू भक्ताला, जो खरोखर सद्गुरूचा भक्त असतो
त्यालाच या बीज मंत्राचं रहस्य कळते. बरोबर आहे. आणि त्यामुळे आत्मस्वरूपा प्राप्ती हे सुगम होते, सोपे होते. आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. बरोबर आहे. खऱ्यात खरे आत्मज्ञान काय असते ते अनुभवानं कळते. खरं आत्मज्ञान काय हे अनुभवानं कळते. म्हणून तो नेमके आत्मतत्व स्वतः नित्य अनुभवू शकतो. म्हणून आत्मज्ञानाच्या अनुभवाने तो आत्मरूप होतो. आत्म्याचा अनुभव आला की तो आत्मरूपच होऊन जातो. जगाला आत्माच माहीत नाही, आत्म्याचा अनुभवच नाही. बरोबर आहे. मग तो आत्मरूप कसा होईल? आणि आत्मरूप झाल्याशिवाय तर जीवाचा उद्धार नाही. म्हणून नाम साधन हे साधन सर्व साधनात सोपं आहे. तुम्हाला जे नाम मिळालेलं आहे सर्व साधनात सोपं. याच्यासारखं दुसरं साधन या ब्रह्मांडातही नाही. आणि तेच सर्व साधनामध्ये श्रेष्ठ आहे. बरोबर आहे. म्हणून नामाने काय होतो? जिव्हाळा प्राप्त होतो, प्रेम प्राप्त होते. नामाने भक्ती सुखाचा जिव्हाळा प्राप्त होतो, नाही काय? आणि नामानंच काय भगवंताच्या प्रेमाचा जिव्हाळा प्राप्त होतो. नामाने अध्यात्मशास्त्राचा जिव्हाळा प्राप्त होतो. अध्यात्मशास्त्र कधी कळेल? ज्ञानेश्वरी भागवत वाचता. आता तुम्ही वाचले तुम्हाला कळेल, कारण तुम्ही त्या अनुभवातून गेलेले आहात म्हणून कळेल. बाकीचे नुसतं पाठांतर म्हणून करतील किंवा आम्हाला थोडंसं ज्ञान मिळालं पाहिजे म्हणून पाठ करतील. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? पण अध्यात्मशास्त्राचा जिव्हाळा गुरुकृपेशिवाय निर्माण होत नाही. कारण नामानेच आत्मज्ञानाचा जिव्हाळा प्राप्त होतो. नामाने भक्ती प्राप्त होते आणि ज्ञानही प्राप्त होते. दोन गोष्टी साध्य. नामानं भक्ती आणि प्रेम ह्या दोन्ही गोष्टी साध्य होतात. म्हणून म्हटलं नाम जप यज्ञ तो नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म. ऐकून घ्या. अरे नाम यज्ञ सर्वात श्रेष्ठ यज्ञ आहे. जगामध्ये यज्ञ सुरू आहे. तूप टाका, लाकडं टाका, हे टाका, समित्या टाका, मोठे मोठे लाखानं रुपये 2-2, 4-4, 5-5 लाख खर्च करतात आणि यज्ञ करतात की नाही सांगा? हां. आणि भरोसा यज्ञावर. भगवंतानं काय सांगितलेलं आहे? नाम जप यज्ञ तो परम सर्वात श्रेष्ठ काय यज्ञ कोणता आहे? तर फक्त भगवंताचं नाम. आणि भाग्यानं ते तुम्हाला मिळालेलं आहे. बाकीच्या आगाऊ तितंब्यात पळायचं नाही. 100दा सांगतो तरी मेरी मुर्गी एकी टांग. जे आहे तेच आम्ही करतो. हा. अरे त्यापेक्षा नाम घेत बसा ना तुम्ही. केवढा मोठा फायदा आहे. नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म. स्नान करा का नका करू? स्नान करा का नका करू? हा. स्नान नाही केलं तरी यज्ञ तुमचा चालू आहे की बंद आहे? नाम बंद आहे? चालूच आहे. हां. बाधू न शके स्नानादी कर्म. आणि नामे पावन धर्माधर्म. नामानं काय पावन होते? धर्मही पावन होतो, अधर्मही पावन होतो. म्हणून त्याला परब्रह्म म्हणतात. कोणत्याच प्रकारचं बंधन नाही नामाला. कोणत्याच प्रकारचं बंधन नाही. याचा अर्थ तुम्ही सोडून बाकीचे अर्थाचा अनर्थ करतात की नाही? अर्थाचा अनर्थ. हां. अरे बाबा हा तिकडे गेला कशाला? सुला पायावर पाणी नाही घेतलं आणि ज्ञानेश्वरी घेऊन बसलं. वास्तविक आता शुद्ध झालंच पाहिजे. बरोबर आहे. पण प्रश्न असा आहे की भगवंतानं सांगितलं आहे की बाबा माझं जे नामस्मरण आहे, नामस्मरणाला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. कारण ते नाम तुमच्याजवळ आहे. नवे ते नाम तुम्हीच आहात. आम्ही बंधनात पडतो का? कशामुळे बंधनात पडतो? तुमची वृत्ती तिकडे जाते. कळलं काय? तुमची वृत्ती तिकडे जाते, बंधनाकडे जाते, म्हणून दुःख होते.
वृत्तीच उठू देऊ नका. प्रश्न उद्भवतच नाही. हां, नामस्मरण हे सर्वात सोपे, साधे आणि सरळ साधन आहे. सरळ आहे बिलकुल. आणि तेच परमार्थाचं खरं खरं बीज आहे. बरोबर आहे. आणि तेच परमार्थाचं फळही आहे. नामानंच फळ मिळते. बीजही तेच आहे. ते बीज आणि फळ म्हणजेच हरीचं नाम. याला हरीचं नाम म्हणतात. आपण म्हणतो हरिनाम घ्या. आपण काय म्हणतो? हरिनाम घ्या. पण आम्ही काय म्हणतो? हरी 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 हरी. अरे हो, हरी काय? हरी म्हणजेच तुम्ही आहात. तुमच्या आतमध्ये जे आत्मतत्व आहे त्याला हरी म्हणतात. त्याला ओळखा. हरी बाहेर नाही. हरी कुठे आहे? तुमच्या आतमध्ये आहे. अरे मला तर असं वाटते आतापर्यंत एकाही संतानं भगवंत बाहेर आहे असं सांगितलेलं नाही. कोणत्या संतानं सांगितलेलं बाहेर आहे हरी, भगवंत बाहेर आहे? प्रत्येक संतानं सांगितलं की भगवंत तुमच्या आत आहे. परमात्मा स्वरूप तुमच्या आत आहे आणि तो आत्मा आहे. एक हरी, आत्मा, जीव, शिव सारखेच. किती बोलायला कळलं? किती महाराजाला कळलं? बोला. कठीण आहे व साध्या साध्या गोष्टी आहे, पण लक्षात कोणी घेत नाही. नामाला सोवळं आणि ओवळं लागत नाही. नाम घ्यायचं ना, सोवळं ओवळं बोललंच चालते बाबा. नाही, हात लावू नाही. काही सोवळं ओवळ्याची जरूरत नाही नामाला, कारण नाम तुमच्याजवळ आहे. श्रेष्ठ आहे ते. नवे नवे नाम तुम्हीच आहात. कशाला सोवळं आहे? सोवळं ओवळ्याची जरूरत आहे? आहे काय? नाम जप यज्ञ हा सर्व यज्ञामध्ये श्रेष्ठ यज्ञ आहे. मग नाम जपायला किती पैसे लागले तुम्हाला? किती पैसे लागले? काहीच नाही. फुकटम फाकटम. अरे आहे की नाही? एवढं मोठं सोपी आहे नाम. काहीच लागत नाही, काहीच खर्च नाही. फक्त नाम घ्या. नाम घ्या आणि झोपत राहा. आहे का नाही? हां, आहे ना. झोपणारे आहे ना जण. मस्त फर्स्ट क्लास पैकी. तुम्ही फक्त बोला, आम्ही ऐकतो. आहे ना? वा वा. आहे हिच्यात. आहे. पहा कसे हसतात आता. हां, हसून राहिले नाम. हां, बरोबर समजते. तुम्हाला असं वाटतं की बुवा हा बुवा, या बुवाचं लक्ष नाही. बरोबर समजते. समजलं की नाही? अरे समजलं की नाही? आणि परमपावन असं पवित्र तो यज्ञ आहे. कोण? नाम. बरोबर आहे. त्याचबरोबर नामजप यज्ञात कमालीचे सामर्थ्य आहे. आता नामात किती सामर्थ्य आहे याचा तुम्हाला प्रत्येकाला अनुभव आलेला आहे की नाही? कोणी आहे का असा नामाचा अनुभव आलेला नाही? प्रत्येकाला नामाचा अनुभव आलेला आहे. कोणीच नाही असं की त्याला नामाचा अनुभव आलेला नाही. हां, नाम घेतल्यानंतर बसतच नाही अवस्थेला. मग काय अनुभव येईल? बसतच नाही. आणि आम्हाला अवस्थेला बसायची फाशी येते. बसतच नाही. नाम घेतलं झालं का अवस्था? काही बसलं नाही. काही बसलं नाही. तरफडा तिकडे काय घेणं आम्हाला? अरे नाम कशा करता? आपल्याला तो अनुभव येण्याकरता नाम आहे. आणि नाम घेतल्यानंतर तो अनुभव येतोच. बरोबर आहे. त्याचबरोबर नामजप यज्ञात कमालीचे सामर्थ्य साठवलेले आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, हे बा, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम आणि एक हरिनाम जपता घडे. एक हरिनाम. एक कोणतं नाम? कोट्यावधी यज्ञाचं फळ. एका यज्ञाचं नाही. इकडे तर एका यज्ञात लाखो रुपये खर्च करता आणि इकडे फुकटम फक्टम कोट्यावधी यज्ञाचं फळ मिळते. हां, अरे पण तेवढा भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे, तर फळ मिळेल. श्रद्धाच नाही तर काय फळ मिळणार आहे? भावच नाही तर. हां, आहे की नाही? बरोबर. मग कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम एक हरिनाम जप. एका हरिनामामध्ये एवढी मोठी पॉवर आहे, एवढी मोठी शक्ती आहे. म्हणून ते नाम सोडायचं नाही, धरून ठेवायचं. सोडायचंच नाही. हां,
आम्ही तुम्हाला फक्त इथं बसल्यानंतर तुम्हाला सांगतो ते नाम सोडायचं नाही. ते नाम कोणतं ते सांगितल्यानंतर मग तुमचं सुरू होते. ऐकणे सुरू, पाहणे सुरू, तेवढ्यापुरतं. आणि ते झालं की लगेच विसरले. खरी गोष्ट सांगा, आहे का नाही असं? ज्याचा प्रबोध झाला त्यानं सांगा, खरं आहे की खोटं आहे? हां, आठवण दिली तर लगेच सुरू, आणि नाही तर काही नाही. काय कठीण आहे बा. अरे अरे, एवढं मोठं मोलाचं मिळालं तुम्हाला. हां, कठीण आहे. कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल, डुल्लुंग 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 डुल्लुंग. कबीर काय म्हणते त्याच्या शिष्याला, कमालला, कमाल शिष्य आहे. कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल. अरे एक श्वास जाए तो तीनों लोगों का मोल. एक श्वास तुमचा रिकामा गेला, त्याची आठवण राहिली नाही तर स्वर्ग मृत्यू पाताळ्याची किंमत जेवढी आहे तेवढी तुम्ही गमावली. एवढं त्या नामात पावर आहे, शक्ती आहे. केव्हा सुरू ठेवायचं. जागाली सुरू ठेवा, सकाळी उठलं सुरू ठेवा, काम करता करता सुरू ठेवा. आठवण येते. ते काही कुठे जात नाही, तुम्हाला सोडून ते जात नाही, पण तुम्ही त्याला सोडता. कारण तुमची वृत्ती तिकडे नाही राहत, तुमची वृत्ती बाहेर भटकते. कळलं? हां. मग एक हरिनामाने कोट्यावधी यज्ञाची पूर्तता होते. हे नामाचं महत्त्व कमी आहे का जास्त आहे? कमी आहे का जास्त आहे? आहे की नाही? हां, हरिनाम सर्वश्रेष्ठ साधन आहे. ते नाम आदी मध्य आणि अंत नित्य आहे. पहिली तेच होतं, आताही तेच आहे आणि पुढेही तेच राहील. त्या नामामध्ये बदल होणार नाही, कधी बदल होतच नाही. कारण भगवंत सुद्धा श्वास स्वरूपच आहे, लक्षात घ्या. बिना श्वासाचा भगवंत नाही. भगवंताच्या श्वासातून काय निर्माण झाले? वेद निर्माण झाले. वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद भगवंताच्या श्वासातून निर्माण झाले वेद. त्या वेदातून उपनिषद निर्माण झाले. 1108 1108 उपनिषद आहे आणि आरण्यके आहेत. एवढे निर्माण झाले वेदातून. आणि तिच्यामधूनही 108 उपनिषद महत्त्वाचे आहे. आणि तिच्यातूनही 10 उपनिषद महत्त्वाचे आहे. आणि तिच्यातूनही गीता महत्त्वाची आहे. आणि तिच्यामधूनही गीतेचा 9वा अध्याय महत्त्वाचा आहे. आणि तिच्यातूनही नाम हे सर्वश्रेष्ठ आहे. खलास, काहीच नाही, सर्व आलं त्याच्यात. नाम घेतलं की सर्व आलं. एवढी पावर नामात आहे. काही जरूरत नाही काही करायची. फक्त काय करणार आहे? भाव ठेवायचा, श्रद्धा ठेवायची, चालू ठेवायचं, काहीच करायचं नाही. झालं. ते आम्हाला फाशी येते. हां, ते जीवावर येते आमच्या. कठीण आहे. मग तुकाराम महाराजांनी सुद्धा या नामाबद्दल, नाममहात्म्याबद्दल काय कळसच केलेला आहे. नामाचं महत्त्व तुकाराम महाराजांनी सुद्धा हरिपाठात सांगितलेलं आहे. साधन आणि साध्य हरिनाम आहे. साधनही तेच, साध्यही तेच, आणि यालाच उपासना म्हणतात. जे साधन आहे ते साधनच साध्य होऊन जाते. ते साधलं की झाली तुमची उपासना. हां, यानेच परमात्मा हृदयात प्रगट होतो. यामुळे भवपास तुटतो आणि जन्म मरणाचा चक्कर संपून जातो. पुन्हा जन्माला यायचं कामच राहत नाही. आणि त्याच्याच करता परमार्थ आहे. परमार्थ त्याच करताय. आता तुम्ही जन्मल्यापासून एवढे मोठे झाले, कोण सुखात आहे हिच्यात? जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तूच शोधून पाय. अरे कोण सुखी आहे हिच्यात? सांगा बरं, कोणी सुखी आहे काय? सांगा ना. एखादा म्हणेल काय की मी सुखी आहे? एकही सुखी नाही. आहे का सुखी? सांगा, एक जण सांगा, कोणी आहे का सुखी? कोणीच सुखी नाही. आणि मरोच तर किती त्रास आहे.
बोलत जा ना, बोलत जा. आहे सुखी? सुखीच नाही. अरे संसारात सुखच नाही, जिंदगीत सुखच नाही, फक्त नामातच सुख आहे. बरोबर आहे. मग याने परमात्मा हृदयामध्ये प्रगट होतो, याने भवपास तुटतो. आतापर्यंत जेवढे संत महात्मे होऊन गेले, तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे, आतापर्यंत जेवढे संत महात्मे होऊन गेले त्या प्रत्येकाने जगाला परमार्थाचं प्रबोधन केलं. लक्षात घ्या, प्रबोधन केलं, जगाला समजून सांगितलं. अरे त्याची हाळ करायला समजून सांगता सांगता तुका म्हणे मेलो सांगता सांगता, पण अक्कल नाही आली लोकायले, नाही कळलं. केवढा मोठा शब्द आहे. हां, प्रत्येक संतानं समाजाचं काय केलं? परमार्थाचं प्रबोधन केलं समाजाला सांगून. हां, आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे नामाचं महत्त्व जास्त प्रतिपादन केलं. नामाचं महत्त्व सांगितलं. म्हणजे वेदात यांनी ओंकाराचं महत्त्व प्रतिपादन केलं. ओंकार महत्त्व कोणतं प्रतिपादन केलं? ओंकार. ओंकार म्हणजे ओम. ओम आणि ओंकार अलग नाही. लक्षात घ्या, लक्षात घ्या. ओंकार, ओम, सोहम, प्रणव हे चारही शब्द एकच आहे. लक्षात घ्या, अलग नाही. कोणी ओंकार म्हणतो, कोणी सोहम म्हणते, कोणी ओम म्हणते, कोणी प्रणव म्हणते. चारही शब्द, आणि कोणी हरी म्हणते. चारही शब्द एकच आहेत. जगातील प्रत्येक धर्मात ओंकाराचं महत्त्व आहे. प्रत्येक धर्म, कोणताही धर्म असो, जगातला कोणताही धर्म असतो, ओंकाराचं महत्त्व आहे. इस्लाम धर्मामध्ये त्याला अमीन म्हणतात. काय म्हणतात त्याला? अमीन. ख्रिश्चन धर्मात त्याला अमन म्हणतात. आणि आपल्या वैदिक धर्मात आपण त्याला ओम म्हणतो. आहे, तिन्हीचा अर्थ एकच आहे. फक्त प्रत्येक धर्मामध्ये अलग अलग नाव दिलेलं आहे ओमला. बरोबर आहे. पण शब्दभेदाने त्याचे रूपांतर अलग झालेलं आहे. कोणी काय म्हणते, कोणी काय म्हणते. मग वैदिक धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे? तत् त्वम अशी. आपल्या वैदिक धर्मामध्ये तत् त्वम अशी 3 शब्द सांगितले. तत् त्वम अशी. तत् म्हणजे ते म्हणजे कोणतं? या चराचरामध्ये व्याप्त असलेलं परमात्म तत्व ते. तत् म्हणजे ते. त्वम म्हणजे तू. त्वम म्हणजे तू. ते, तू, आणि अशी म्हणजे आहे. ते तू आहे. म्हणजे या जगामध्ये प्राप्त असलेलं जे परमात्म तत्व आहे ते परमात्म तत्व तू आहे. म्हणजे परमात्मा आणि तू अलग नाही. लक्षात घ्या, तुम्हीच ते आहात, अलग नाही, एकच आहे. आणि तेच प्रत्येकाच्या आतमध्ये भरलेलं आहे. हां, मग वैदिक धर्मामध्ये सांगितलेलं आहे आपल्या तत्त्वम अशी या महावाक्याचा प्रत्यक्ष महात्मे उपदेश करतात. आता प्रत्येकाचं 4 वेदाचं 4 महावाक्य आहे. कोणी कोणता उपदेश करते, कोणी कोणता उपदेश करते. अर्थ मात्र एकच. बरोबर आहे. तरीही याचा दृश्य परिणाम पाहिजे तसा जाणवत नाही. एवढं असूनसुद्धा त्याचा आम्हाला अनुभव येत नाही. याचं कारण शोधलं पाहिजे. तुम्ही शोधलं, तुम्ही भाग्याचे ठरले. पण कोण शोधायला पाहिजे? बुवान, कीर्तनकारान, भागवतकारान, साधून. बरोबर आहे की नाही? याचं कारण शोधलं पाहिजे की नाही? मला का अनुभव येत नाही याचं कारण शोधा. पण तसा प्रयत्न करणार नाही. कोणताच बुवा तसा प्रयत्न करून. लोकायला काय पाहिजे? काय पाहिजे लोकायला? नुसता भपका आहे की नाही? तुम्ही टी व्ही पहा, ते यूट्यूब पहा, केवढे मोठे काय बांधले ते मठ, मोठे आश्रम आहे, मोठे मठ आहे,
कोट्यवधी रुपयाची जमीन आहे आणि बुवाच्या नावानं कोट्यवधी रुपये आहे. सत्य परिस्थिती आहे. जेवढा मोठा साधू त्याच्या कोट्यवधी रुपयाचे आहे त्याच्या नावावर, आणि आम्ही त्याच बुवाच्या मागे फिरतो की नाही, आहे की नाही. जो मोठ्यात मोठा साधू तो जास्तीत जास्त कोट्याधीश. ही परिस्थिती आहे सध्या. त्याला कलियुग म्हणतात, याला कलियुग म्हणतात. बरं, काय हरकत नाही, पण जे पाहिजे ते मिळायला पाहिजे ना. काय हरकत नाही. तुम्ही आश्रम बांधा, नाही काय, तुम्ही मठ बांधा, तुम्ही काही करा, पण जे आत्मतत्व किंवा जे प्रबोधन तुम्ही साधकाला करायला पाहिजे ते प्रबोधन केल्या गेलं पाहिजे. पण ते प्रबोधन होतच नाही. नुसता पैसाच सुरू आहे. कठीण आहे. मग याचं कारण शोधलं पाहिजे. प्रत्येकाला स्वधर्म प्रिय आहे. आपला धर्म आपल्याला प्रियच आहे, नाही काय, असं म्हणतातही. पण जीवनात मात्र दंभधर्म प्रगट होताना दिसतो. धर्म नाही, काय, आपल्याला आपला स्वधर्म प्रिय आहे, आपला धर्म आपल्याला प्रिय आहे, पण त्या स्वधर्मामध्ये आम्ही दंभधर्म आणतो, दंभधर्म निर्माण होतो. स्वधर्मात दंभधर्म निर्माण होतो आणि दंभधर्मामध्ये पुढे दंभ निर्माण तयार होतो आणि पुढे त्या दंभामुळे विद्वेष निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो. मग प्रश्न असा आहे, एवढं मोठं ज्ञान जाते कुठं? एवढं मोठं ज्ञान जाते कुठं? त्याचा प्रखर प्रकाश प्रत्येक धार्मियाच्या जीवनात का प्रकाशित होत नाही? आश्चर्य आहे की नाही? ही ज्ञानाची ज्योत लावूनही लागेनाशी होते. या ज्ञानाची ज्योत लागते, पण लागूनही न लागल्यासारखी होते. मग हे ज्ञान जाते कुठं? कारण ही ज्ञानाची ज्योत पेटतच नाही. मग ही ज्ञानाची ज्योत पेटली पाहिजे आणि खरा परमार्थाचा दिवा लावला पाहिजे. म्हणून त्याच्याकरता संत महात्म्या उतरतात. अरे संत महात्म्याचं हेच काम आहे का? हेच काम आहे संत महात्म्याचं, हेच काम आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये असलेला दिवा पेटवून देणं हेच काम आहे. संत महात्म्याने तेच केलं, अनादी काळापासून चालू आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये असलेल्या आत्मतत्वाची प्रत्येक जीवाला ओळख करून देणं, नाही काय, हे संत महात्म्याचं काम आहे. म्हणून ते अवतार घेतात आणि अवतार घेतल्यानंतर तिच्यामध्ये सामावून जातात. शरीर सोडल्यावरती येतच सामावून जातात. आणि याचा फायदा फारच थोडे लोक घेतात. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीच्या काळात फारच थोड्या लोकांनी फायदा घेतला. रामाच्या काळात फारच थोड्या लोकांनी फायदा घेतला. श्रीकृष्णाच्या काळात फक्त गवळणीनं गोपानं फायदा घेतला. आणि आता त्यातून तुम्ही फायदा घेतला. तुम्ही भाग्यवान ठरले. फायदा घेणारे कसे? फारच थोडे आहेत. फार थोडे त्याचा लाभ घेतात. प्रत्येक जीव त्याचा लाभ घेऊ शकत नाही. आहे काय? केवढं मोठं मुक्ताईनगर आहे. मला सांगा, मुक्ताईनगर केवढं मोठं आहे? आहे काय? प्रत्येकाजवळ नाम दाखवा, किती घरं आहे, केवढं मोठं गाव आहे मुक्ताईनगरमध्ये, दाखवा. आहे का नाम? आणि असेल माझ्यासमोर या मुक्ताईनगरमधल्या लोकांनी, आमच्याकडून नाम आहे, सांग काय अनुभव आहे. बाप दाखवून इथं उधारीचं काम नाही, नगद पाहिजे.
आज नाम घ्या आणि तुम्हाला 20 वर्षानं फायदा भेटीन. काय फायदा त्याचा? हां, कारण असं का? कारण प्रत्येक जीव त्याचा लाभ का घेऊ शकत नाही, फायदा का घेऊ शकत नाही? तर त्याचं कारण एकच आहे, आपली निजवृत्ती. झालेला विषय. आपली निजवृत्ती तिकडे जातच नाही, ती बाजूला जाते. आपली जी वृत्ती आहे ही वृत्ती त्या इंद्रियाच्या आत दळलेली आहे. बरोबर आहे? तिनं इंद्रियाला पकडलेलं आहे, म्हणून ती त्याचा फायदा घेत नाही. ती वृत्ती प्रत्येक जीवाला प्रपंचाकडे आकर्षित करते, म्हणजे या देहबुद्धीकडे ते आकर्षित करते. देहबुद्धीकडे खेचत नाही ते, ती वृत्ती आपली. म्हणून आपण परमार्थ करत नाही. हां, आणि संसारामध्ये ती निजवृत्ती प्रत्येकाला फसवते. जोपर्यंत सुसंस्कार नाही, जोपर्यंत सद्विचार नाही, जोपर्यंत सत्संगती नाही, तोपर्यंत जीवनामध्ये भय, दुःख आणि क्लेश हे राहणारच आहे. तिच्यातून कोणी सुटणार नाही. यातून जो जागा झाला तो परमार्थाकडे वळतो, जो जागा झाला तो परमार्थाकडे वळतो. जो जागा झालाच नाही झोपून राहतो. झोपला की गेला की गेला, पुन्हा ठिकाणावर येत नाही. हां, परंतु तरीही देखादेखी लिया जोग, घटे काया बडे रोग, अशी त्यांची फसगत होते. जोपर्यंत निजवृत्ती बदलत नाही. हे निजवृत्ती माहीत आहे ना तुम्हाला? निजवृत्ती म्हणजे हे मन भटकणं. जोपर्यंत ही निजवृत्ती बदलत नाही तोपर्यंत खरी श्रद्धा प्राप्त होत नाही. खरी श्रद्धा निजवृत्तीच्याच ठिकाणी आहे. आपली वृत्ती भटकली की श्रद्धा कमी झाली. म्हणून आपल्या निजवृत्तीला आपल्या ताब्यात ठेवणं हे आपलंच काम आहे. मग आपल्या ताब्यात म्हणजे कोणाच्या? निजवृत्तीला आपण आपल्याच ताब्यात ठेवायला पाहिजे. आपल्याच ताब्यात ठेवणं म्हणजे काय? पहा, डोळे बंद असतील तर उघडे ठेवा असे. मग सांगतो. डोळे असे बंद केले असतील ना असे उघडे ठेवा, मग सांगतो. हां, निजवृत्तीला काय म्हणत होतो तुम्ही आता? निजवृत्तीला काय म्हणत होतो ते? हां हां, निजवृत्तीला आपण ताब्यात ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. पण निजवृत्तीला आपण ताब्यात ठेवत नाही. आपण म्हणजे कोण? निजवृत्तीला आपण ताब्यात ठेवत नाही. आपण म्हणजे कोण? तुमच्या ठिकाणी जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व तुम्हाला त्याचा अनुभव नसल्यामुळे ती वृत्ती आत्मतत्वापासून वंचित होते, दूर जाते. मग तुम्ही म्हणजे आत्म्यानं त्या वृत्तीला ताब्यात घ्यायला पाहिजे. तर आम्ही वृत्तीच्या ताब्यात जातो आणि म्हणून मेळ बसत नाही. भाषा कळली काय? आपण म्हणजे कोण? आत्मा. आत्म्यानं काय करायला पाहिजे? आपली जे मन भटकते, जी वृत्ती भटकते, या मनाला आखडून घ्यायला पाहिजे आत्म्यानं. बरोबर आहे. जर आत्मस्वरूपानं आत्म्यानं जर त्या वृत्तीला आपल्या ताब्यात ठेवलं तर ती वृत्ती त्या भगवत स्वरूपाशी एकरूप होईल. बरोबर आहे. आणि जर ताब्यात ठेवलं नाही तर ती वृत्ती इकडे तिकडे भटकत राहील, नुसती भटकत राहील, नुसती फिरत राहील, म्हणजेच संसाराकडे भटकेल. हां, आणि मग श्रद्धा कमी होईल. जोपर्यंत भगवत नामाचा प्रेम, जोपर्यंत भगवत नामाचा, झोपले काय इकडे? कोणी झोपते काय इकडे?
पाहून राहिले असे. मी मागे पाहिलं तर असे पाहतो, म्हणजे झोपलो नाही. तिकडे झोपले नाही ना. झोपले नाही ना. पहा बरं, शपथ घेऊन सांगा झोपले की नाही. नुसतं झोपले की नाही म्हटलं की डोळे उघडून पाहतात असे. झोपायचंच नाही, झोपायचंच नाही. पाणीसुद्धा प्यायचं नाही, पाणीसुद्धा प्यायचं नाही. हां हां, मी पाणी पिऊन राहिलो काय? ऐ मी पाणी पिऊन राहिलो काय? तुम्ही घ्यायला पाणी पिता? एवढं ताण लागलं का तुम्हाला? नाही प्यायचं, बिलकुल नाही. ठेवून द्या. कोण बाटली आणली ते इकडे? हां, ठेवून द्या. पाणी नाही प्यायचं, नाही प्यायचं. मरत नाही तुम्ही, मरत नाही. मी आहे ना, मरत नाही तुम्ही. बरं, सत्संग झाल्याशिवाय पाणी प्यायचं नाही. मग एक बाटली सोडून तुम्ही 4 बाटल्या प्या, मी म्हणणार नाही. अरे कोणी हवा घालते, कोणी असं असं करते, कोणी असं करते, कोणी काय 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 काय, कोणी असं करते. अरे कशी वृत्ती ठिकाणावर राहील तुमची. आता काय शिवाय देऊ काय? तिकडे म्हाताऱ्या कोताऱ्या गेली झोप गेली ना. हां, पा आलो म्हणा थोडं धाऱ्यावर आता. म्हणा हां, पा बोल ना का. जोपर्यंत भगवत प्रेम माहीत आहे ना, जोपर्यंत भगवत प्रेमाचा उमाळा हृदयात दाटून येत नाही. ऐकून घ्या, भगवंताच्या प्रेमाचा उमाळा जोपर्यंत दाटून येत नाही तोपर्यंत ती भक्ती नाही. भगवंताचा फोटो पाहता बरोबर आतमध्ये उमाळा दाटून यायला पाहिजे, डोळ्यातून अश्रू यायला पाहिजे. मी लिहून ठेवलं ज्ञानेश्वरी भागवतमध्ये, उमाळा दाटून यायला पाहिजे. त्याला प्रेम म्हणतात. भगवत प्रेमाचा उमाळा आहे तो. हा उमाळा दाटून यायला पाहिजे आतमधून. हां, जोपर्यंत भगवन नामाचा प्रेमाचा उमाळा हृदयात दाटून येत नाही तोपर्यंत राम हा कानावरून जाणारा कोरा शब्द असतो. नुसते राम 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 दिवसभर कधी करत बसलं तो कोरा शब्द आहे. रा रना रला काना रा म कैचा म रा म कोरा. कागदावर कोरा आहे. कारण तुम्ही राम लिहिलं कागदभर, वहीभर तुम्ही राम लिहिलं, पण त्या रामाचा उमाळा तुमच्या पोटात साठवलाच नाही. तुम्ही कोरात राहिलात, काही फायदा नाही त्याचा, काही फायदा नाही. राम म्हणता बरोबर पोटातून उमाळा बाहेर यायला पाहिजे. हां, अनुभव का बिना अनुभव? कीर्तनकार बुवाच्या पोटातून कधी उमाळा बाहेर निघाला सांगा ना? नाही. सर्व हसत खेळत कीर्तन. का छान केलं हो माय बुवाने कीर्तन. कठीण आहे बुवा. झालं का चांगलं कीर्तन? बुवाच्या ठिकाणी उमाळा आला? कारण बुवाला अनुभवच नाही. कारण त्याला कोणी उमाळा आणून दिलाच नाही. बुवाला कोणी उमाळा आणून दिलाच नाही त्याच्या गुरुनं. उमाळा कसा येईल? तुम्हाला उमाळा येतो की नाही? उमाळा येतो की नाही? पोटातून येतो ना उमाळा. हां, जोपर्यंत प्रेमाचा उमाळा हृदयातून दाटून येत नाही तोपर्यंत राम हा शब्द कितीही कानावून गेला तरी तो कोराच. बरोबर आहे? त्यात रस नाही. त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा रस नाही.
प्रेम नसल्यामुळे, प्रेम नसलेल्या नामस्मरणात नुसतं चिपाळ. अरे ज्या नामात प्रेमच नाही ते काय नुसतं कोरे 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 काय आहे ते चिपाळ. अरे ऊसात घाण्यामध्ये आपण ऊस टाकतो की नाही आणि ते चिपाळे असतात की नाही, त्या चिपाळात कधी रस असते काय? तसं कोरं चिपाळ. बरोबर आहे, नुसतं चघळणं सुरू असते. परंतु नामाच्या प्रेमाने जेव्हा आंतरिक जिव्हाळा दाटून येतो, नामस्मरण करता 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 किंवा जो जिव्हाळा ते प्रेम दाटून येते, बरोबर आहे, आणि त्या प्रेमामुळे रसना ओलावते. रसना ओलावते. रसना म्हणजे काय? काय रे रसना म्हणजे काय? जीभ. रसना ओलावते. मला माहिती मी येळा माणूस आहे म्हणून विचारलं. रसना म्हणजे जीभ. जीभ हे ओलावते. आता नामस्मरण करता करता जीभ कशी काय ओळखते? हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे बा. आमची तो कधी रसना ओलावलीच नाही. म्हणसान की नाही तुम्ही? हां, काय असं कसं नाम दिलं? आम्हाला सांगून राहिले, आम्हाला तर कधी असं रसना आमची ओली झालीच नाही. मग झाली असेल का नसेल? झाली असेल का नसेल? अरे झालीच नाही ना. झाली काय? नाही. पण आमच्या ज्ञानेश्वरीत 17वीचे स्तन्यदेशी, अनुहताचा हल्लरुगाशी आणि समाधी बोधे निजविषयी बुजावी. 17वीचे स्तन्यदेशी. 17वी म्हणजे माहीत आहे तुम्हाला? हे जे पडजीब आहे त्या पडजीबीला 17वी म्हणतात. पडजीब हे असं नसतं का, ते खाली नसतं का, लोमते अशी अशी. हां, त्या पडजीबीला 17वी म्हणतात. ज्या वेळेस मनुष्य जन्माला येतो त्यावेळेस काय होते, ते पडजीबीतला एक एक थेंब पाझरते या जिभेवर. जितकं जितकं पाझरते तितका त्याला तो परमात्म स्वरूपाचा आनंद होतो. 8-10 दिवसाचं किंवा 2-4 दिवसाचं मुलगा मुलगी पहा तुम्ही, तो रस त्या पडजीबीतून त्या कशावर पडतो? जिभेवर पडतो. जिभेवर पडला की त्याला आनंद होतो, नाही काय? मग पाळण्यात टाकल्यानंतर ते 5-6 दिवसाच्या मुलाला ज्यावेळेस पाळण्यात टाकतो त्यावेळेस तो रस पाझरतो की नाही? पाझरतो. ज्यावेळेस तो रस पाझरतो त्यावेळेस तो त्या पाळण्याचाच झोपला तरी माझं तोंड पाहिलं हसतो. आणि नाही तर काय करतो, एखाद्या वेळेस झोपेलाचला तरी म्हणजे ओठ बाहेर काढतो आणि रडतो. का? तो आनंद आहे, तो प्रेम आहे. भगवंताचं ते प्रेम आहे, तो आनंद आहे म्हणून तसं त्याला होते. आणि तो जसा मोठा होतो तसं हा जो रस आहे, हा रस मिळणं कमी होते. कमी होता का कमी होते? कारण तो पाहतो माय बाप भाऊ घर दार, मग ओळखीचं होते. धीरे धीरे ओळख होते, मग संसारामध्ये गुंततो. हां, आणि तो रस जसा मोठा होईल तसा रस पाझरणं काय होऊन जातो? बिलकुल कमी होतो. बिलकुल कमी झाला, चक्क झाला म्हणजे असं समजायचा पूर्ण संसारामध्ये गुंतला. 100%. बरोबर आहे? समजून राहिलं काय? मग हा रस कधी पाजरा? कधी पाजरा? म्हणून म्हटलं सद्गुरूपासून सापडे ना सोय अंधरावे ते पाय. हां, सद्गुरू नामाच्याद्वारे त्याला अष्टसात्विक भाव झाल्यानंतर काय होते? पहिलीच अवस्था पहा तुम्ही. नाम दिल्यानंतर अष्टसात्विक भाव होतात, अवस्था होते. अवस्था झाल्यानंतर काय होते की तो हा आहे पडजीब आहे. पडजीब एक एक थेंब पाडते. त्याला देहाचं सुद्धा भान राहत नाही, तो रस पाझरतो. आणि म्हणून कालांतरानं तुम्ही अवस्थेला बसतच राहिले, बरोबर आहे. तर पोटामधून काय येतो? उमाळा येतो. ते प्रेम दाटून येते भगवंताचं. त्या टायमाला उद्धार होतो. तसा उद्धार सोपी गोष्ट नाही. म्हणून मी हमेशा बुवाचं उदाहरण देतो. बुवाले कधी उमाळा आला? येणारच नाही. हां, मग रसना ओलावते, समजलं ना? रसना म्हणजे पडजीब. हां, आणि प्रेमाश्रू वाहू लागतात. काय होते?
प्रेमाश्रू डोळ्यातून त्याच्या अश्रू वाहू लागतात. बरोबर आहे. हृदय भरून येते, कंठ दाटून येतो. कंठ दाटतो, आईच्यात लिहिलेलं कंठ दाटतो. तेव्हा खरा नामाचा महिमा कळतो. तेव्हा त्याला नामाचा महिमा कळतो की खरोखर भगवंताच्या नामात किती शक्ती आहे, किती ताकद आहे. तेव्हा कळते त्याला, तोपर्यंत कळत नाही. आणि असं तुम्ही कितीही सांगितलं दवंडी पिटून बँड वाजवून कोणालाच कळणार नाही. भगवंताच्या नामातला महिमा कोणालाच कळणार नाही. असा नाममहिमा प्रत्यक्ष श्री तुकोबांनी अनुभवला. आणि हाच अनुभव आमच्या तुकाराम महाराजांना, जो अनुभव तुम्हाला आला हाच अनुभव तुकाराम महाराजांना आला. म्हणून संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून मग रामनामे उपजे आवडी आणि सुख घळोघळी. त्याला सुख म्हणतात. घळोघळी घळोघळी ते सुख वाढते. तो प्रेमाचा आनंद प्रेमाचा उमाळा उठतो, डोळ्यातून अश्रू येतात. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे आणि हृदय प्रगटे रामरूप. तो भगवंत त्यावेळी हृदयात प्रगटतो ना, त्यावेळीच कंठ दाटून येतो. अनुभव का बिना अनुभव. किती बोलायला आला, किती कीर्तन करायला सांगा. आणा एखादा माया पुढे बोलायचीच कडी, बोलायचाच भाग. नुसतं कीर्तन प्रवचन करून राहिले फक्त. नाही जमणार. बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, उदारीचं काम नाही. नगदम जगदम. हा सूर्य हा जयद्रथ आमने सामने चालणार नाही. त्याला अनुभव म्हणतात, त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती म्हणतात, त्याला आत्म्याची ओळख म्हणतात. मग तुकाराम महाराजाला जो अनुभव आला तो आम्हाला यायला पाहिजे की नाही. का डुबली खान संतांची खान डुबली काय. अरे पहिली संत होते, आताही संत आहे, पुढेही राहतील. संतांची खान डुबली नाही, पण ओळखता येत नाही. का त्याच्या आळमध्ये मध्ये काय येतो. आळ काय येते. संसार, पैसा, मान, प्रतिष्ठा, मोठेपणा हे येते. कठीण आहे. आमच्याच मुक्ताईनगरमध्ये येत आणि आम्हालाच बोलता. बोलावं माणसानं, पण खरं बोलावं, खोटं बोलायचं नाही. असं असेल तर तुमच्या जीवाचा उद्धार होईल, नाही तर कदापिही उद्धार होणार नाही. गॅरंटी मी देतो. बाकी जाऊ द्या, नाही उद्धार होणार. संतांनी जे सांगितलेलं आहे लक्षणं, ज्ञानेश्वरीत जे आहे, भागवतात जे आहे, तसा अनुभव यायला पाहिजे. तसा अनुभव संतांना आला. तेव्हा त्याला खरा नामाचा महिमा कळला असे समजावे. असा नाममहिमा प्रत्यक्ष श्री तुकाराम महाराजांनी अनुभवला. मग काय, ऊर्ध्वमुखाने सोम शब्दाचा नाद स्वतः लावून घेतला. ऊर्ध्वमुखे काय, ऊर्ध्वमुखे आवळला सोहम शब्दाचा नाद अरूप जागवेला दाता घेऊन या छंद. तो नामाचा महिमा. तुकोबांनी हे प्रत्यक्ष अनुभवले. आणि हे काही बरं सांगा, काल्पनिक होतं का सत्य होतं. काल्पनिक होतं का प्रात्यक्षिक होतं. प्रात्यक्षिक होतं, काल्पनिक नव्हतं. कल्पना नाही केली नुसती, प्रत्यक्ष अनुभव घेतला. या इहलोकात असताना ऐकून घ्या, या इहलोकात तुम्ही कुठे आहे. मेल्यावर परलोकात जासान. आणि आता जिवंत आहे तर हा इहलोक आहे. मग या इहलोकात असताना ते परमात्म्यात विलीन झालेले होते. म्हणतात ना तुकाराम महाराज, सदेह वैकुंठाला गेले. सदैव वैकुंठाला गेले म्हणजे विमानाला बसले चालले गेले काय, असा त्याचा अर्थ नाही. सदेह वैकुंठाला गेले याचा अर्थ असा, ते देहात असतानाच परमात्मा तत्वाचा त्यांना अनुभव आला आणि त्यांचं जे शरीर होतं हे ब्रह्मरूप झालं.
म्हणून ते सदेह वैकुंठाला गेले असं म्हणतात. पण समजेल तर आज की नाही? कोणाला कळते हे? काही कळत नाही. विमान आलं, बसले, कुठे गेले? वैकुंठाला गेले. वा, हां, केला सखोल अभ्यास. कारण ते जिवंत असतानाच आत्मस्वरूपाशी एकरूप झाले. म्हणजे त्यांचा देहसुद्धा ब्रह्मरूप झाला आणि मग त्यांनी देह सोडला. म्हणजे याचा अर्थ ते देह धरूनच कुठे गेले? वैकुंठाला गेले. म्हणजे असं म्हणतामध्ये ते कसे झाले? म्हणजे त्यांनी पंचमहाभूत काय केलं? ब्रह्मरूप केलं. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा, आकाश सर्व ब्रह्मरूप केलं ना त्यांनी. हे 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 ज्याच्यापासून तयार झालं हे ब्रह्मरूप केलं ना. आता कसं विमानाने चालले आपले? हां, बिलकुल जमणार नाही. मला पटणार नाही, जगाला पटेल नाही, मला नाही पटणार. कठीण आहे बुवा. मग तुकोबामध्ये आणि परमात्म्यामध्ये भेद उरला नव्हता. समजलं? ब्रह्मरूप झाले ते, त्यांच्यामध्ये भेद उरलाच नाही. म्हणजे तुकाराम महाराज आणि परमात्मा दोन्ही कसे झाले? देव भक्त दोन्ही एक रूप झाले आणि मुडीचं संचले. बरोबर आहे? हां, म्हणजे भेद हा कसा होता? फक्त नामधारी. भेद नव्हता. अज्ञानी माणसाला तो भेद वाटेल, पण तू जे जाणकार आहे त्यांना वाटे की हा भेद नाही. कारण नाम आपले तुकाराम महाराज आणि भगवंत दोन्ही जरी अलग अलग देहानं दिसत असले तरी ते कसे होते? दोन्ही ब्रह्मरूप होते. बरोबर आहे? तो प्रत्यक्ष भेद नव्हता. त्याला भेद म्हणता येतच नाही. फक्त नाममात्र भेद. किंवा ते कोण? भगवंत. हे कोण? तुकाराम महाराज. ते परमात्म स्वरूप झालेले होते. ते परमात्म स्वरूप झाले म्हणून म्हटलेलं आहे. हां, याचा अर्थ ते कल्पनातीत अशा परमोच्च अवस्थेला पोहोचले. अरे याची कल्पनाच करता येणार नाही अशा कल्पनातीत, म्हणजे कल्पना करता येत नाही, कल्पनेच्या पलीकडे जी परमोच्च अवस्था होती भगवत स्वरूपाच्या प्राप्तीची, त्या अवस्थेला ते पोचले. कोण? तुकाराम महाराज. त्यांना वेगळ्या काल्पनिक वैकुंठाची जाण्याची गरजच नाही. काल्पनिक वैकुंठ केलं. कुठे गेले तुकाराम महाराज? वैकुंठाला गेले. आता वैकुंठ कुठे? कुठे आहे वैकुंठ? कुठे पाहतील? गेले वैकुंठाला. त्यानं मनानं कधी वैकुंठ केलंच नाही. वैकुंठाला जाण्याची गरजच नाही ना. ते खुदच वैकुंठ झाले. हां, कोण? तुकाराम महाराज खुद वैकुंठ झाले. ते वैकुंठवासी ते झाले. ते सरळ आत्मस्वरूप झाले. याचा अर्थ काय? ते आत्मस्वरूप झाले. ते आत्मरूपाने आजही आहेत. या चराचरामध्ये तुकाराम महाराज आजही आहेत. आणि मी जे बोलतो हे तुकाराम महाराज ऐकून राहिले. आजही ते आहेत. इथं आहे. इथं प्रत्येकाच्या आतमध्ये आत्मरूपानं तुकाराम महाराज अजूनही आहेत. ज्ञानेश्वर माऊली अजूनही आहेत. एकनाथ महाराज अजूनही आहेत. मुक्ताबाई अजूनही आहेत. तुमच्या आमच्या आतमध्ये आत्मस्वरूपानं ऐकून राहिले. कोण? आदिशक्ती मुक्ताबाई ऐकून राहिली. जरी तिथं आहे तरी आपलं तुमचं पाहणं पाहून राहिली, तुमच्या कानानं ऐकणं ऐकून राहिली. आणि मी बोलून राहिलो तुमच्या कानावरचे शब्द ऐकून राहिले. कोण? मुक्ताबाई. लक्षात घ्या. तिथं बसलेलं नाही. तो जरी दरवाजा बंद झाला तरी ब्रह्मांडाचा दरवाजा मुक्ताबाई करता उघडा आहे. लक्षात घ्या. हां हां, नाही खोटं आहे काय? नाही, जे आहे ते बोलतो मी. झाला की नाही बंद? किती वाजले आता? 9:15 झाले. बंद आरती झाल्यावर बंद होती की नाही? मग
पण ब्रह्मांडाकरता कसा आहे तो? उघडा आहे. खोटं आहे काय? पण कशाकरता खोटं बोल? जे आहे ते बोलायचं. जे आहे ते बोलायचं ना, खोटं नाही बोलायचं. जे आहे ते बोलायचं. हां, म्हणून त्यांच्या अनुभवाने ते आजही आहेत. कारण स्वरूपाला नाश नाही. तुमच्या आतमध्ये जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला नाश नाही. तुमच्या आतमध्ये जे आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाला नाश नाही. म्हणजे ते गेलेलेच नाही. ते जसेच्या तसेच आहे. ते गेले असते, बरोबर आहे. जर तुकाराम महाराज गेले असते तर निळोबासाठी ते परत आलेच नसते. लक्षात घ्या. पहा, गुह्य गोष्ट आहे, उघड नाही. निळोबा रायाचा एवढा भाव होता निळोबा रायाचा की मला सद्गुरू करायचे तर तुकाराम महाराजांना सद्गुरू करायचं. काही झालं तरी, काही ध्यास लागला निळोबा रायांना तुकाराम महाराजांचा, तेच गुरु करायचे, तेच गुरु करायचे. ध्यास लागला रात्रंदिवस तेच. शेवटी भगवंत आले. अरे बाबा, मी आलो. तुझा भाव ऐकून मी प्रत्यक्ष विठ्ठल तुझ्यासमोर उभा आहे. तुला कोण बोलवलं? काय जरूरत आहे? तू कशा करता आला? मी तुला बोलवलं काय? हां, तुझा तिकडे, मी येत नाही. कोण म्हटलं? निळोबा रायानं म्हटलं. मला तू पाहिजे नाही. मग कोण पाहिजे? मला तुकाराम महाराज पाहिजे. स्वतः तुकाराम महाराजांना यावं लागलं आणि अनुग्रह करावा लागला निळोबा रायांना. तो अनुभव आणून द्यावा लागला. गेले असते तर आले असते की? हां, म्हणजे ते अजूनही इथंच आहे. गेले नाही म्हणून आले. भाषा कळून राहिली का तुम्हाला? भाषा कळून राहिली? हां. अरे, संतांच्या प्रत्येकाच्या एकेका वाक्यात एकेका शब्दामध्ये गुह्य अर्थ दळलेला आहे. गुह्य अर्थ गुप्त गोष्ट आहे. फक्त विचार करणारा पाहिजे. हे ठिकाणावर पाहिजे. विचार पाहिजे, चिंतन पाहिजे, मनन पाहिजे, तरच जमेल. नाहीच तर मग काय फायदा त्याचा? हां, ते जर खरोखर गेले असते तर त्यांचा भक्त निळोबासाठी ते आलेच नसते. परंतु ज्याच्यासाठी ते गेलेले आहेत त्यांच्यासाठी सदेह गेलेलेच आहेत. सदेह गेलेले आहे. पण नाही का मग? आहे. परंतु सदैव वैकुंठाला गेले हा जगदाभास आहे. ते सदैव वैकुंठाला गेले, या देवाचे ते वैकुंठाला गेले, भास आहे. भास आभास आहे तो. हां, म्हणून ते सदैव वैकुंठाला गेले हेही खरेच आहे. आणि तसं जर पाहिलं सदैव वैकुंठाला गेले आणि सदैव वैकुंठाला गेलेले नाही, हेही खरंच आहे. हां, सदैव वैकुंठाला गेले की नाही ते, म्हणजे त्यांचा हा देह राहिला काय? म्हणजे सदैव ते वैकुंठाला गेले. पहा, चिदबी मेरी पडबी मेरी. संताची भाषा अशी असते. कारण त्यात काय असते? गुह्य असते, म्हणून कळत नाही. आता तुम्हाला तरी एक चोट कळीन, पण हेच प्रवचन फार असे लोक इथं मध्यभागी करू द्या. हां, कशावर? चौपाटीवर. काय बुवा बोलतं, कोणीकडच्या कोणीकडे. असं कुठे असते काय? चालले घरी, सर्व झोपून राहतील, फक्त तुम्ही थांबसान. कठीण रे बाबा. वास्तविक पाहता महात्मे जगदृष्टीने शरीरात दिसतात. काय? महात्मे जगाच्या दृष्टीने शरीरामध्ये दिसतात, पण ते शरीरामध्ये नसतात. लक्षात घ्या. दिसतात ते, पण खऱ्या अर्थाने ते शरीरातच नसतात. तुम्हाला जे महात्मे, संत ऋषी मुनी महात्मे जे आहे हे तुम्हाला देहानं दिसतात. आपल्याला की आहे बा आहे, देहानं दिसतात, शरीरात दिसतात, पण ते शरीरातच नसतात. ते त्यांच्या नामसामर्थ्यात मग्न असतात. त्यांचं नामसामर्थ्य एवढं आहे की त्यातच मग्न असतात, नाही काय? कारण त्यांचं सुरूच असते.
तुम्हाला शिव्या दिली तरी सुरू असते, बळबळ केलं तरी सुरू असते, वाईट म्हटलं तरी सुरू असते, त्याचं ते नाम सुरूच असते. बरोबर आहे. श्री तुकोबासाठी वैकुंठातून विमान आले नसते हां, तरीही तुकोबा महान होतेच. विमान जरी आलं नसतं तरी तुकोबा महान भगवत भक्त आहे, आलीच असते की नाही, आणि महान आहेच, कोण नाही म्हणते. मग श्रेष्ठात श्रेष्ठ आहे. हाताच्या कंकणाला आरशाची गरजच नसते. श्री तुकोबाचा महिमा त्यांच्या आंधळात सांगतो. तुकोबाचा महिमा त्यांचा आंधळात सांगतो. कोण सांगतो तुकोबाचा महिमा? आंधळा. अरे पंचायत झाली का? श्री तुकोबांचा महिमा त्यांचा आंधळाच सांगतो. मात्र तो आंधळा समजायला आंधळा समजून घेणारा डोळस असावा लागतो. तो आंधळा डोळस असावा लागतो. पण आम्ही आंधळेच आहे. भाषा कळली काय? आंधळेच आहे. तो आंधळा डोळस असावा लागतो. आंधळा डोळस पाहिजे. पण जग आंधळच आहे. तो डोळस कधी होतच नाही. हा आंधळा त्याच्या जीवनात अनुभूतीपूर्वक संपूर्ण सार आहे. हे तुकोबा देखील प्रगट गुह्य बोलतात. हा आंधळा म्हणजे तुकोबाचा प्रगट गुह्य बोले. स्वयंपूर्ण डोळसपणा कशाला म्हणतात? ज्यांना आत्मस्वरूपाची प्राप्ती झालेली नाही, जे जगामध्ये वावरतात ते सर्व अरे समजलं तुम्हाला? पण जे गुंगेला त्यांनी समजलं. हा कोपरा इकडचा गुंगेल दिसते, यांनी समजलं. काय ज्यांना आत्मस्वरूपाची प्राप्ती झालेली नाही तो आंधळा. ज्याला स्वरूपाची प्राप्ती झालेली आहे तो आंधळा असून डोळस आहे. भाषा कळली? हां. जग म्हणते आंधळा, पण आहे डोळस. मग डोळस चांगला की आंधळा चांगला? आंधळ्यातला डोळस पाहिजे. बरोबर आहे. बोर झाले काय? कर वो एकता झाला काय? पौणे 2 तास? खरे बा, आता हे तर लय कठीण झालं. अगदी ते चाललं पाहिजे ना एवढं मोठं. उद्याचं सर्वजण हे ऐकता ना, प्रवचन ऐकून झालं ना सर्वजण? उद्या का सकाळीच जा सांग? हां, नाही तर इथले निम्मे बाय इथं लय राहिलं हे. बाबा 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 बाबा. हां, सकाळीच घ्यावं लागेल. मग पौणे 2 तास काय हरकत नाही. हे बा 11 वाजले. तर आज आपण सर्वजण या ठिकाणी कशाच्या निमित्तानं आलो? मुक्ताबाईच्या दर्शनाच्या निमित्तानं आलो. त्या निमित्तानं सत्संगही झाला नाही का? आणि विशेष म्हणजे तो सत्संग आपल्या टकोऱ्यात बसला. त्यामुळे झालेली सेवा माझे सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय. मोठ्यानं म्हणा, आदिशक्ती मुक्ताबाई की जय. वा वा.